ठाण्याच्या राजकीय, सामाजिक आणि सांस्कृतिक घडामोडींचं वर्तमान चित्र दाखवणाऱ्या ठाणे वर्तमानमध्ये मी नितीन बोरसे आपलं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत करतो. सादर करीत आहोत आजच्या ठळक बातम्या. महानगरपालिकेच्या महापौर पदाचं आरक्षण आज जाहीर झालं आणि त्यानंतर अनेक दिग्गज असे होते की जे महापौर पदाच्या शर्यतीमध्ये होते. त्यामध्ये बाळकोंब परिसरातून श्री संजय भोईर आणि देवराम भोईर यांचं नाव चर्चेमध्ये होतं. त्याचप्रमाणे लोकमान्य नगर परिसरामध्ये स्वतःच्या हिमतीवर 4 नगरसेवक निवडून आणणाऱ्या माजी विरोधी पक्षनेते आणि ठाणे महानगरपालिकेतील ज्येष्ठ आणि अभ्यासू माजी नगरसेवक श्री हनुमंत जगदाळे यांचं देखील नाव चर्चेत होतं. त्याचप्रमाणे वागळे एस्टेट परिसरातून श्री राम रेपाळे यांचं देखील नाव चर्चेमध्ये होतं. राम रेपाळे यावेळेस बिनविरोध निवडून आले होते. एकनाथ शिंदे यांचे अत्यंत विश्वासू म्हणून श्री राम रेपाळे यांचं नाव आहे. त्यामुळे या सगळ्यांच्या आशा आकांक्षांना आता मुरड घालावी लागणार आहे, कारण ठाणे महापौर पद हे आता SC प्रवर्गासाठी राखीव झालं आहे. भवानी ज्वेलर्स ठाणे, पारंपरिक आणि आधुनिक दागिन्यांचा अप्रतिम संगम. प्रत्येक स्त्रीची पहिली पसंती भवानी ज्वेलर्स ठाणे. नक्की भेट द्या. ठाणे महानगरपालिकेचे मालमत्ता कर म्हणजेच प्रॉपर्टी टॅक्स भरण्याचे आवाहन. सन 2022-23 या आर्थिक वर्षाचे मालमत्ता कराचे म्हणजेच प्रॉपर्टी टॅक्सचे बिल ठाणेकर करदात्यांना महापालिकेमार्फत आर्थिक वर्षाच्या सुरुवातीस म्हणजेच माहे एप्रिल 2022 मध्ये देण्यात आलेले आहे. तथापि अद्यापही काही करदात्यांनी मालमत्ता कर महापालिकेकडे जमा केलेला नाही. सध्या आर्थिक वर्षाचा अंतिम टप्पा सुरू झाला आहे. मालमत्ता कर वसुलीसाठी महापालिकेतर्फे कडक कारवाई हाती घेण्यात आली आहे. या अंतर्गत जंगम मालमत्ता, टीव्ही, फ्रीज, वाहन व इतर जप्त करणे तसेच स्थावर मालमत्ता वॉरंट बजावून जप्त करण्यात येत असून मालमत्तेचा जाहीर विक्रीद्वारे लिलाव करून कराची रक्कम वसूल करण्यात येत आहे. मालमत्तेस पाणी पुरवठा करण्यात येणारे नळ संयोजन खंडित करण्यात येत आहेत. त्याचप्रमाणे थकीत मालमत्ता करावर 2% व्याज आकारले जात असल्याने भरावयाची रक्कम वाढत आहे. आपला मालमत्ता कर propertytax.thanecity.gov.in या लिंकद्वारे तसंच गुगल पे, फोन पे, पेटीएम याद्वारे ऑनलाईन पद्धतीने करण्याची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. शनिवार, रविवार व सार्वजनिक सुट्टीच्या दिवशी नागरिकांना मालमत्ता कर भरणे सोयीचे व्हावे याकरता महापालिकेचे मालमत्ता कर संलग्न कार्यालय या दिवशी कार्यान्वित ठेवण्यात आलेले आहे. तरी मालमत्ता कर वसुलीची अप्रिय कारवाई टाळण्याच्या दृष्टिकोनातून मालमत्ता कर भरून महापालिकेस सहकार्य करावे. धन्यवाद. CP Goenka International School, nurturing talent at young age for scholastics, sports and performing arts in global perspective. Proud to have world toppers and country toppers in 10th standard Cambridge examinations. Ranked the best emerging school by the Times of India for personality over percentage. CP Goenka is the intelligent choice. डोंबिवलीचा महापौर शिवसेनेचा होणार हे आता जवळपास स्पष्ट झालं आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे कल्याण डोंबिवलीमधून नगरसेवक निवडून आले आणि आता या नगरसेवकांनी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला पाठिंबा दिला आहे. एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला मनसेने पाठिंबा दिल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. निवडणुकीमध्ये मनसे आणि शिवसेना एकमेकांसमोर उभे ठाकले होते आणि आता मनसे शिवसेनेला पाठिंबा देत आहे. हे अनेकांना आता थोडंसं रुचलेलं नाही. मात्र तरीही राजकारणामध्ये काहीही होऊ शकतं, राजकीय गणितं कशीही बदलू शकतात. या दृष्टिकोनातून आता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने शिवसेनेला पाठिंबा दिला जाणार हे जवळपास स्पष्ट झालं आहे. या संदर्भातली एक बैठक नुकतीच संपन्न झाली होती. या बैठकीमध्ये हा निर्णय घेण्यात आला होता. आता या निवडणुकीमध्ये नेमकं काय होतं हे बघणं देखील अतिशय औत्सुक्याचं ठरणार आहे. दरम्यान आज ठाणे महानगरपालिकेबरोबरच राज्यातल्या 29 महानगरपालिकांच्या महापौर आरक्षणाची सोडत जाहीर झाली. त्यामध्ये संभाजीनगरचं महापौरपद सर्वसाधारण महिलांसाठी, नवी मुंबईचं महापौर सर्वसाधारण पद
वसई-विरार सर्वसाधारण, कल्याण डोंबिवली अनुसूचित जमाती, कोल्हापूर ओबीसी, नागपूर सर्वसाधारण, बृहन्मुंबई सर्वसाधारण, सोलापूर सर्वसाधारण, अमरावती सर्वसाधारण महिला, अकोला ओबीसी महिला, नाशिक सर्वसाधारण, पिंपरी चिंचवड सर्वसाधारण, पुणे सर्वसाधारण, उल्हासनगर ओबीसी, ठाणे अनुसूचित जाती, चंद्रपूर ओबीसी महिला, परभणी सर्वसाधारण, लातूर अनुसूचित जाती, भिवंडी निजामपूर सर्वसाधारण, मालेगाव सर्वसाधारण, पनवेल ओबीसी, मीरा भाईंदर सर्वसाधारण, नांदेड वाघळा सर्वसाधारण, सांगली मिरज कुपवाड सर्वसाधारण, जळगाव ओबीसी महिला, अहिल्यानगर ओबीसी महिला, धुळे सर्वसाधारण महिला, जालना अनुसूचित जाती आणि इचलकरंजी हे ओबीसीसाठी राखीव झाली आहे. तर मंडळी, या होत्या आजच्या ठळक बातम्या. ठाणे वर्तमानच्या माध्यमातून ठाण्याच्या राजकीय, सामाजिक आणि सांस्कृतिक घडामोडी आम्ही दाखवत असतो. आपल्याही काही सूचना आणि समस्या असल्या तर आम्हाला जरूर संपर्क साधा. आमचा पत्ता आहे ठाणे वर्तमान, दादोजी कोंडे स्टेडियम, शॉप नंबर 16, खड्डन रोड, ठाणे पश्चिम. दूरध्वनी क्रमांक 9820939420. तर मग पुन्हा भेटू उद्या याचवेळी याच ठिकाणी ठाणे वर्तमानमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.